श्री स्वामी समर्थ. तर परीला स्कूलला सोडायला चालली होती मी. तर तोंड वगैरे असं पॅक केलं उन्हाच्या कडाक्यामुळं आणि हिला पण छान असं तयार केलं. आज पिट्टीचा ड्रेस होता तिचा आणि मग मी स्कूलला सोडायला चाललो. मुलगा पण होता सोबत, त्याला पण घेऊन गेले आणि मुलगीला सोडून फायनल घरी आलो. आणि त्यानंतर हा वैतागला होता उन्हामुळे आणि याला जेवण वगैरे दिलं आणि याला झोपवलं. तर बाकीचा माझा जो स्वयंपाक राहिला होता तो पण मी असा करून घेतला, कारण आम्हाला जेवायचं होतं त्यामुळे. आणि मी आमटी अशी बनवली होती बटाट्याची. आणि त्यानंतर संध्याकाळी तिला स्कूलवरून घेतलं डायरेक्ट आणि आम्ही गुढीपाडव्याची जी काही शॉपिंग होती तीच करायला गेलो होतो. फुलं वगैरे आणायची होती. तर त्यानंतर म्हटलं आता ह्यांना उसाचा रस दिसला तर उसाच्या रसाचा आनंद घ्यायला द्यायचा उन्हामुळं. आणि बाकीची जी खरेदी होती ती पण मी करत करत चालली होती घरी. आणि फुलं वगैरे घेतली होती. फुलं पण इतकी महाग झाली होती काल, कारण गुढीपाडव्यानिमित्त भरपूर महाग झाली होती. आणि पावसाचं वातावरण पण होतं आणि थोडे थोडे थेंब पडत होते. तर गर्दी पण बघू शकता किती होती. आणि 2 मुलांना घेऊन ट्रॉफिकमध्ये भाजी वगैरे घ्यायचं म्हणजे नकोच वाटतं. तर बघू शकता इथं पब्लिक किती होतं. आणि त्यानंतर इथं फुलं बघू शकता किती छान छान होती फुलं. आणि फायनली मी घरी घेऊन आले सामान हे असं काही. तर बघू शकता इथं. आणि ह्या बघा साखरेच्या गाठी होत्या. तर ह्या आम्ही काय गुढी वगैरे उभं करत नाही, तरी पूजा करायची असते म्हणून घेऊन आली होती मी. आणि बघू शकता इथं आम्ही थोडा वेळ फ्रेश झालो आणि त्यानंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली संध्याकाळी. तर मला ठेचा बनवायचा होता आणि त्यानंतर मी इथं मसाले भाताचं जे काही साहित्य होतं ते असं कट करून घेतलं. जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच भाज्या घेतल्या. आणि जे गाजर आणलं होतं ते मुलांनी माझ्या फस्त केलं होतं, त्याला आवडलं म्हणून त्यानं खाऊनच टाकलं. तर असू दे म्हटलं. आणि बाकीची जी तयारी होती ती पण इथं सगळी मी तयारी करून घेतली होती अशी. तर बघू शकता तांदूळ वगैरे असं आणि सगळ्या भाज्या एकत्र करून घेतल्या, जेणेकरून स्वयंपाक बनवताना आपल्याला सगळं व्यवस्थित हातामध्ये भेटतं. त्यासाठी खडे मसाले वगैरे सगळंच घेतलं होतं. आणि ही रेसिपी मी पूर्ण अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा खडे मसाले वगैरे सगळं घातलं आणि ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या त्या पण मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या. आणि मॅगी मसाला पण घातला आणि छान असं भाजून घेतले तांदूळ पण. तर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि खाली लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन पण तुम्ही बघू शकता. आणि फायनली मला ठेचा बनवायचा होता म्हणून इथं मिरच्या वगैरे मी भाजून घेतलेल्या आहेत आणि खोबरं ॲड केलं आणि लसूण वगैरे घातलं आणि नमक घातलं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं. आणि त्यानंतर माझा स्वयंपाक झाल्यानंतर थोडा तिचा अभ्यास राहिला होता. तर आता एक्झाम जवळ येत आहे त्यामुळे आता अभ्यास घ्यावा लागतो. तर हिच्या बाजूला बसलं तरच अभ्यास करते, नाही तर नाहीच करत. तर इथं बघू शकता. आणि त्यानंतर इथं अभ्यास वगैरे झाल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. तर आजचा दिवस असा होता, कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथं जेवणं वगैरे झाली आणि ह्याचं बघा असे काही 12 वाजत होते तरी ह्याचे गेम काय असे संपत नव्हते. तर हा बघा कसे गेम खेळत होता. आणि दिवसा असं नाही खेळत, जेवढी रात्र होईल तेवढा खेळायचा आनंद असतो. तर फायनली त्यांना असं उभं करून पेन्सिल्या उभे केल्या होत्या बघू शकता. तर बाय बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर.